नमस्कार मित्रांनो, मी संभाजी पाटील स्वागत करतोय तुमचं आपल्या सॅम ट्रॅव्हल प्लॅन या मराठी ब्लॉगमध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण डिटेल्स बघणार आहोत उदयपूरचे. राजस्थानमधील उदयपूर, ज्याला लेक सिटी असेही बोलतात. जर तुम्ही उदयपूर एक्सप्लोर करायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही तिथे कसं पोहोचू शकता, तिथे काय काय गोष्टी आहे पाहण्यासाठी, उदयपूरला किती दिवसाची ट्रिप तुमची इनफ असेल आणि उदयपूरला आयडियल टाईम कधी असेल. कारण उदयपूर म्हटलं की गरमी, असा खूप लोकांचा गैरसमज असतो, पण गरमी व्यतिरिक्त पण थंडीमध्ये तुम्ही उदयपूर एक्सप्लोर करू शकता. आणि हे बरेचसे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. तुर्तास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आपल्या सगळ्या मराठी ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. चला तर मग उदयपूरची सफारी चालू करूया. उदयपूरला जर ट्रेनने जायचा प्लॅन करत असाल तर उदयपूर हे डायरेक्ट रेल्वे स्टेशन आहे, जिथे खूप साऱ्या सिटीजमधून आणि स्टेटमधून डायरेक्ट रेल कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे. बाय रोड जायचा प्लॅन करत असाल तर डायरेक्ट रोड कनेक्टिव्हिटी आहे उदयपूरसाठी. वेगवेगळ्या स्टेटमधून स्टेट ट्रान्सपोर्ट डायरेक्ट बसेस तुम्हाला उदयपूरमध्ये नेऊन सोडतील. बाय फ्लाईट जर प्लॅन करत असाल तर महाराणा प्रताप सिंग एअरपोर्ट आहे, म्हणजेच उदयपूर एअरपोर्ट, आणि एअरपोर्टपासून 20 किलोमीटर अंतरावरती उदयपूर सिटी आहे. सो उदयपूरमध्ये फर्स्ट डेची सुरुवात तुम्ही करू शकता उदयपूरच्या धार्मिक मंदिरापासून. जगदीश मंदिर म्हणजेच विष्णूंचे अवतार असलेलं जगन्नाथाची प्रतिमा जिथे आपल्याला बघायला भेटते. हे मंदिर 1651 साली महाराणा जगन्नाथ यांनी विष्णूंना समर्पित म्हणून बांधलं होतं. राजस्थान आणि मुघल शैलीतील कोरीव नक्षीकाम, भव्य प्रवेशद्वार आणि 3 मजली रचना हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं. मंदिर व्हिजिट करून झाल्यावर बाजूलाच उदयपूरमधील राजांचा राजवाडा आहे, ज्याला सिटी पॅलेस बोलतात. इथे अजूनही राजस्थानी रॉयल फॅमिली एका साईडला राहतात आणि एका साईडला खूप साऱ्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. या वाड्याच्या आतमध्ये जायचं असेल तर 250 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म्युझियम पण बघायला भेटते. आणि जर वाडा बाहेरून बघायचा असेल तर 125 रुपये तिकीट आहे. सो दिवसभरात मंदिर आणि सिटी पॅलेस व्हिजिट करून झालं की तिथून 5 किलोमीटर अंतरावरती बागोरकी हवेली आहे. बागोरकी हवेली एक हवेली, जिथे आतमध्ये एक म्युझियम आहे, ज्याची तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन. आणि इथे भारतातले आतापर्यंतचे जेवढे पण राजे होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांची इथे आपल्याला प्रतिकृती बघायला भेटते. शिवाय आपल्या शिवाजी महाराजांची प्रतिकृती पण इथे पाहायला भेटते. या हवेलीच्या टेरेसवरून तुम्हाला गंगोर घाटाचं एक सुंदर असं दृश्य बघायला भेटतं. बागोरकी हवेलीमध्ये संध्याकाळी राजस्थान कल्चरचा दररोज डान्स शो बघायला भेटतो, ज्याचा टायमिंग आहे 7 ते 8 आणि याचे चार्जेस आहेत 250 रुपये पर पर्सन. हा डान्स शो इथे स्पेशालिटी मानली जाते. डे 2 ची सुरुवात तुम्ही करू शकता काही ऑफबीट डेस्टिनेशनवरून, जे 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती येतात. सो त्याच्यासाठी जर तुम्हाला गाडी चालवता येत असेल तर तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर रेंट घेऊ शकता. जसं गोव्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर रेंटवरती देतात, तसंच उदयपूरमध्ये पण ते प्रोव्हिजन आहे. सो सेकंड डेचं पहिलं डेस्टिनेशन म्हणजे शिल्पग्राम विलेज. शिल्पग्राम विलेजमध्ये तुम्हाला इथल्या संस्कृतीचे वाद्य आणि पपेट शो पाहायला भेटतात. के माध्यम से बताते हैं। हाँ जी। अरे है रही टर मच रही है टर मच रही है टर या दुनिया में दुपारच्या वेळेला तुम्ही कृष्णा रेस्टॉरंटमध्ये दाल बाटी चुरमाचा आनंद घेऊ शकता, जे इथली फेमस डिश आहे आणि इथलं फेमस रेस्टॉरंट आहे. तो उदयपूर में आके अगर सनसेट नहीं देखा तो फिर कुछ नहीं देखा. सो सनसेटसाठी पिचोला लेक हा खूप जास्त सुंदर वाटतो.
आणि तिथूनच बाजूला कर्णी माता टेम्पल आहे, जिथे जाण्यासाठी तुम्हाला रोपवे अवेलेबल आहेत, ज्याचे चार्जेस आहेत 125 रुपये पर पर्सन. पण रोपवेसाठी वेटिंग जास्त असते. जर रोपवेने तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही ट्रेक करून पण जाऊ शकता. 45 मिनिटापर्यंत ट्रेक आहे. कर्णी माता मंदिरावरून उदयपूरचं रात्रीचं दृश्य तुम्हाला बघायला भेटतं. शहरातील तलावांवर पडलेली चंद्रप्रकाशाची चमक, राजवाड्यांच्या दिव्यांनी उजळलेले संगमरवरी बाग, शांत रस्त्यांवरील सौंदर्य, हे सर्व एकत्र येऊन एक अद्भुत अनुभव देतात. खास करून पिचोला आणि फतेसागर तलावांचे प्रतिबिंब बघायला भेटतं. उदयपूर ट्रिपच्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात तुम्ही करू शकता एका छोट्याशा ट्रेकने. बाहुबली हिल, जे उदयपूर सिटीपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. ते एकच डेस्टिनेशन असं आहे की जे थोडंसं लांब आहे, पण खूप जास्त सुंदर आहे. बाहुबली हिलला जायला 20 मिनिटाची ट्रेकिंग करून तुम्हाला वरती जावं लागतं. आणि खूप जास्त लोक सकाळी 6 वाजता निघतात, कारण त्यांना सनराईज बघायचा असतो इथला. कारण इथला सनराईज आणि जो आजूबाजूचा आरावली पर्वतरांग आहे राजस्थानची, ती खूप जास्त सुंदर दिसते इथून. बाहुबली हिल नंतर तुम्ही जाऊ शकता सह्याद्री की बाडी बघायला, जे इथल्या जे राजस्थानचे महाराणी होते, त्या राजस्थानच्या महाराण्यांसाठी ही एक सुंदर अशी बाग बनवली होती. या बागेचे चार्जेस आहेत 20 रुपये पर पर्सन. सह्याद्री की बाडी बघून झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता फतेसागर लेकला, जिथे तुम्ही बोटिंग करू शकता. फतेसागर लेकपासून समोर जो डोंगर दिसतोय तो आहे सज्जनगड किल्ला, त्याला मान्सून पॅलेस पण बोलतात. तसं या किल्ल्यावरती जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे, पण लोक इथला सनसेट आणि सनराईज बघण्यासाठी जास्त गर्दी करतात. सज्जनगड नंतर तुम्ही उदयपूरमधल्या एका रॉयल रेस्टॉरंटला व्हिजिट करू शकता, जगत निवास पॅलेस. हे एक रॉयल हॉटेल आहे, जिथे ॲडव्हान्स बुकिंग करून तुम्ही लेकचा व्ह्यू बघायला जाऊ शकता. उदयपूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो हॉटेल स्टे बघायचा आहे तो आहे ओल्ड उदयपूर सिटी. त्या ओल्ड उदयपूर सिटीपासून खूप सारे टुरिस्ट प्लेसेस ऑलमोस्ट 5 ते 10 किलोमीटर रेंजमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला हॉटेल तुमच्या बजेटमध्ये हवं असेल तर स्टार्टिंग फ्रॉम 800 रुपये ते 3000, 5000, 10,000 रुपयांपर्यंत ॲज पर युअर बजेट खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो उदयपूरमध्ये प्रत्येक ठिकाणासाठी हे तिकीट चार्जेस आहेत, आणि इथल्या कुठल्या कुठल्या प्लेसेसचे काय काय तिकीट चार्जेस आहेत हे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो उदयपूर फिरण्याचा सर्वात बेस्ट टाईम जो आहे तो आहे ऑक्टोबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत, कारण या दरम्यान वातावरण जे असतं ते थोडंसं थंड असतं. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.